राज्याची राजधानी असलेली दिल्ली दहशतवाद्यांच्या बॉम्बस्फोटाने हादरून निघाली असताना जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेचे 3:13 वाजल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। अतिशय संवेदनशील असलेल्या सागरी सुरक्षेसाठी पोलीस दलाकडे असलेल्या 8 स्पीड बोटी गेले 8 महिने बंद आहेत। त्यामुळे जिल्ह्याची सागरी सुरक्षा रामभरोसे असल्याचं चित्र आहे। पोलीस दलाला बॉम्बस्फोटानंतर जाग आली असून भाड्याच्या मासेमारी नौकांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी कालपासून गस्त सुरू झाली आहे। हे दुर्दैवीच। त्यामुळे जिल्ह्याची सागरी सुरक्षा भक्कम करण्याची निकडीची गरज असल्याचं यातून स्पष्ट होत आहे। जिल्ह्याला मोठा सागरी किनारा लाभलेला असून तो सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश आहेत। रत्नागिरीत मात्र पोलिसांना मिळालेल्या 8 स्पीड बोटी गेल्या 8 महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे किंवा दुरुस्ती अभावी कार्यरत नाहीत। सुरक्षेचे हे गंभीर उल्लंघन इतके दिवस सुरू असताना पोलीस प्रशासनाला मात्र काल म्हणजेच मंगळवारी दिनांक 12 नोव्हेंबरला दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतरच जाग आली। दिल्ली स्फोटानंतर तातडीने हालचाली करत पोलिसांनी आपल्या बंद बोटींवर अवलंबून न राहता तातडीने भाड्याच्या मासेमारी नौका म्हणजेच फिशिंग बोट्स घेऊन त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गस्त सुरू केली आहे। 26/11च्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता आणि सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रत्येक बाबतीत अतिशय काटेकोरपणे पावलं उचलली होती। विशेषतः सागरी महामार्गावरती त्यांचं अधिक लक्ष होतं आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रावर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र असेल राज्य सरकार असेल फार सतर्कतेने वागत होतं। पुन्हा दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ तशाच प्रकारचे बॉम्बस्फोट झाले आणि पुन्हा एकदा देशाची संरक्षण यंत्रणा, संरक्षण विभाग, सागरी सुरक्षा यंत्रणा सगळे खडबडून जागे झाले। रत्नागिरी जिल्ह्याचा, रत्नागिरी शहराचा विचार केला तर रत्नागिरी शहराच्या लगतच्या संपूर्ण किनारपट्टीला, कोकण किनारपट्टीवरती सुद्धा केंद्राचं, राज्याचं सातत्याने लक्ष असतं की देशविरोधी कृत्य कोण करतंय का, देशविरोधी कोण काय करायला येतंय का, किंवा काही बोटींमधनं काही अतिरेकी येत असतील किंवा देशद्रोही येत असतील का। या बाबतीत प्रत्येक डिपार्टमेंट, प्रत्येक विभाग व पोलीस दल असेल, सुरक्षा दल असेल, नंतर मत्स्य विभाग असेल, त्याचबरोबर सीमाशुल्क विभागाचे कस्टम विभाग असेल, हे सगळ्यांचं ह्या कोकणच्या किनारपट्टीतील लक्ष आहे। पण परवा 12 तारखेला दिल्लीतल्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली। ह्या दरम्यानच्या काळामध्ये अत्यंत एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर आम्हाला सांगायला लागते किंवा बोलायला लागते की 26/11च्या हल्ल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याला कोकण किनारपट्टीवरती सुरक्षेच्या दृष्टीने जे काही स्पीड बोट 8 घेतलेल्या होत्या त्या काही काळ चालल्या आणि त्यानंतर त्या बंद पडल्या त्या आज तागायत बंद पडल्यात। साधारणपणे काही कोटी रुपये ह्या बोट खरेदीवरती खर्च झाला होता। 4 राज्य शासनाकडून मिळाल्या होत्या आणि 4 केंद्राकडून मिळाल्या होत्या आणि त्यांचा देखभाल दुरुस्ती ही गोवा शिपयार्डकडे होतं। आपण उभे त्याच्या मागच्या बाजूला ह्या बंद पडलेल्या बोटी गेले वर्षभर तरी आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा काही कोटी रुपये खर्च येणार आहे। एकंदरीत ह्या 8 बोटींचा दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्र सरकार राज्य शासनाकडे रत्नागिरीच्या पोलीस विभागाने पाठवला आहे। त्यातल्या फक्त एका बोटीच्या दुरुस्तीला परवानगी मिळालेली आहे। साधारणपणे तो खर्चसुद्धा कोटीभर रुपयापेक्षा अधिक आहे। त्यामुळे आत्ता ह्या ठिकाणी ह्या ज्या काही बोटी पुन्हा दुरुस्त करायच्या आहेत आणि कराव्या लागणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे। दरम्यानच्या काळात पोलीस विभागाने पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीने सागरी किनारी गस्त घालण्याच्या दृष्टीने 2 लॉन्चेस मच्छीमारी भाड्याने घेतलेले आहेत आणि साधारणपणे 10,200 प्रतिदिनी या दराने त्या खरेदी केला आहे आणि त्याला त्याप्रमाणे त्या लॉन्च मालकांना ते पैसे त्याप्रमाणे देण्यात येणार आहेत। पण एकंदरीतच काय आणखीन त्यामध्ये सुद्धा 4 बोट लॉन्चेस घेण्याचा जिल्हा पोलीस दल विचार करते। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोकण किनारपट्टी अत्यंत महत्त्वाची आहे, सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे। मग असं असताना ह्या कोट्यावधी रुपये खर्च करून ज्या 8 स्पीड बोटी पोलीस दलाला रत्नागिरीच्या मिळाल्या त्या काही काळ चालल्या आणि त्यानंतर बंद पडल्या। वास्तविक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असताना सुद्धा राज्य शासन किंवा केंद्र सरकार ह्या बोटींच्या दुरुस्तीला निधी देत नाही, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल। एकंदरीतच काय की कोकण किनारपट्टीवरचा हा साधारणपणे सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने विचार केला, सतर्कतेच्या दृष्टीने विचार केला तर ही अत्यंत गंभीर बाब आहे असंच म्हणावं लागेल। त्यामुळे येत्या काळात कोकण किनारपट्टी सुरक्षित राहायची असेल त्या बोटींची दुरुस्ती तत्परतेने व्हायला हवी आणि त्याकरता निधीची अत्यंत गरज आहे। ती राज्य शासन किंवा केंद्र शासनाने तात्काळ जाहीर करावी किंवा मंजूर करावी आणि पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी सुरक्षित कशी राहील
ह्यावरतीच अधिक भर द्यावा, इतकीच माफक अपेक्षा सामान्य जनता आणि देशप्रेमीवासीय करत आहेत. टाइम डिले करता किशोर मोरसं, शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.